सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दान चोरी होते असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला। सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वासांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलंय। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीनं साऱ्या देशाला धक्का बसलेला असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही करोडोंच्या दानचोरीच्या आरोपांनी खळबळ माजली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटींहून अधिकचं दान चोरी झाल्याच्या दाव्यानं हलकल्लोळ माजलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल एक पत्र वाचून दाखवलंय। विशेष म्हणजे दान चोरीकडे बोट दाखवणारं हे पत्र खुद्द सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय। पत्रात काही दिवसांपूर्वीच दानचोरी करणारे कर्मचारी पकडले गेल्याचा दावा पत्र लिहिणाऱ्या विश्वस्तांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराचे दानपत्र दर बुधवारी मोजले जातात। पत्रानुसार चोर पकडण्याआधी दर आठवड्याला साधारण 50 लाख इतकं दान येत होतं। मात्र चोर पकडले गेल्याच्या 3 आठवड्यांपासून तेच दान दर आठवड्याला साधारण 1.5 कोटी इतकं भरतंय। त्यामुळेच विश्वस्तांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटी आणि वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ होत होतं का असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे। धक्कादायक म्हणजे कर्मचारी पकडले गेले असले तरी या दानचोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात आहे असा दाट संशयही खुद्द मंदिराच्याच काही विश्वस्तांनी वर्तवलाय। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत। सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही, म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आहे। खजिनदारपदी भाजपचे पवनकुमार दयाशंकर त्रिपाठी, तर विश्वस्त म्हणून भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, भास्कर विचारे हे आहेत। यापैकी विश्वस्त राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या 4 विश्वस्तांनीच मंदिराच्या दानचोरीबद्दल गंभीर आरोपांचं पत्र लिहिलंय। महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर हे शिर्डीतल्या साईबाबांनंतर सर्वात श्रीमंत मंदिर आहे। देशाचा विचार केला तर सर्वाधिक दान येणाऱ्या मंदिरांपैकी सिद्धिविनायक पहिल्या 10 मंदिरांमध्ये येतं। सर्वसाधारण दिवशी 25,000 ते 40,000 भाविक इथं येतात। मंगळवारी किंवा सुट्टीच्या दिवशी भक्तांची संख्या 2 ते 3 लाख आणि अंगारकी गणेश चतुर्थीच्या वेळेस भक्तांचा आकडा दर दिवशी 5 ते 7 लाखांपर्यंत जातो। त्याच मंदिरात दानाच्या चोरीचा आरोप झाल्यानं आणि तो खुद्द विश्वस्तांनीच केल्यामुळे साऱ्या प्रकरणाच्या कठोर चौकशीची मागणी होत आहे। काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात, हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं। 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं, ही यामागची भावना होती।